यज्ञा बाळाच्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे हे माझे मत आहे। कारण हा जो नराधम आहे याला शिक्षा झाली पाहिजे झाली पाहिजे झाली पाहिजे। पुरा महाराष्ट्र पेटलेला आहे, पण वासना निर्माण का होऊन राहिली हे तुम्हाला माहीत आहे काय? वासना निर्माण का होऊन राहिली हे तुम्हाला माहीत आहे काय? तुमच्या घरी आई आणि बही आणि तुमच्या लहान मुली असेल तर हा यानं नक्की व्हिडिओ बघा। जय भीम, नमो बुद्धाय, जय जवान जय किसान जय संविधान। मालेगावातील घटना, यज्ञा बाळावर चिमुकलीवर अत्याचार हा महाराष्ट्र कदापिच सहन करणार नाही। आणि तुम्हाला सांगू इच्छितो की मालेगाव तालुक्यातून मी आलेलो आहे, तिथून भेट घेतलेली आहे आणि त्या चिमुकलीवर अत्याचार झाला आहे। सारा महाराष्ट्र पेटलेला आहे आणि हा अत्याचार का झाला का नाही, गुन्हेगार तो आहे की दुसरा आहे, काही ठाऊक आहे की बस का सोशल मीडियावर पाहून व्हिडिओ पाहता बस कल्ला बोंबलता, दुसरा काहीच त्यांनी कॉमेंट करता। कॉमेंट करणं होते पण अस्तित्वात आणणं होत नाही, समजला काय? ज्याला कोणाला मालेगावातील खरी परिस्थिती बघायची असेल, ऐकायची असेल तर हा पूर्ण व्हिडिओ बघा। नवीन असाल तर फॉलो करायला विसरू नका, यूट्यूबवर बघत असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कारण मालेगावातील परिस्थिती काय आहे हे मला माहीत आहे। माझे मित्र तिथं होते आणि त्या वकिलाशी पण बोलणं झालं माझं आणि मी मित्राशी पण बोलणं झालं आणि मी तिथं स्वतः गेलो होतो आणि भेटलो होतो। तिथली व्हिडिओ मी काढले नाही कारण मला बरं वाटलं नाही व्हिडिओ काढायच्या वेळेस। कारण कसं आहे, तिथं दुःख झालेलं आहे आणि मी व्हिडिओ काढन हे वाईटाची बाब आहे। ह्या कारस्थान करणारा कोण आहे? तोच आहे का दुसरा आहे? अजून त्याने कबुली केली नाही की मिस केलं म्हणून, कळलं काय? अजूनही त्याने कबुली केली नाही, पण माझं एकच म्हणणं आहे हा नराधमानच केला आहे हे मला ठाऊक आहे। आणि याने कुठले वापर केले, चिमुकलीवर अत्याचार केला, तिला संपवण्याचं काम त्या नराधमानं केलेलं, त्या भ्रष्टाचारानं केलं आहे, त्या कुत्र्याने केलं आहे, त्याला शिक्षा झाली पाहिजे हे पण माझं मत आहे। आणि त्याच्या संग कोण आहे कोण नाही याचा तपास पोलीसवाले घेत आहे। भरपूर महाराष्ट्रातले लोक म्हणून राहिले की लवकरात लवकर न्याय का भेटत नाही त्या चिमुकलीला, लवकर का भेटत नाही न्याय? कारण आहे दादा, चिमुकलीला न्याय भेटण्याचं कारण एकच आहे, उशीर का लागत आहे? इथं भ्रष्टाचारी नेते आहे, भ्रष्टाचारी भडवे लोक आहेत, इथे भ्रष्टाचारी संघटना आहेत, भ्रष्टाचारी सगळे लोक आहेत। एखादी मंत्र्यासंत्राची लेखबाहेर राहिल्याशी तर न्याय भेटला असता, पण गरिबाची लेकरू त्याच्या न्याय भेटला नाही लवकर दादा, कळलं काय? इथे गरिबाच्या लेकराला न्याय मिळत नाही लवकर। इथं भ्रष्टाचाराचे लेकर असले असते ना तर आतापर्यंत न्याय मिळाला असता, कळलं का? आणि माझ्या महाराष्ट्रातल्या आई बहिणींना, माझ्या भावांना एकच सांगू इच्छितो की आपल्याला तिला न्याय द्यायचा आहे आणि तो देऊच, नक्की तिला न्याय मिळणारच आहे हे माझं एक म्हणणं आहे। आणि माननीय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माझं एकच म्हणणं आहे की त्या नराधमांना शिक्षा झाली पाहिजे आणि असे कधीही महाराष्ट्रात अशी विटंबना झाली नाही पाहिजे, कोणा लेकबाईवर अत्याचार झाला नाही पाहिजे हे माझं महत्त्व आहे। आणि माझ्या महाराष्ट्रातल्या गोरगरिबांना आणि माझ्या आई बहिणींना, मुलींना माझं एकच म्हणणं आहे की रात्रीचे कधीही बाहेर निघू नका, रात्रीचे बेराचे बाहेर निघू नका, रात्रीचे कधीही फिरू नका। कोणचा नराधम, कोणचा भ्रष्टाचारी, कोणचा कुत्रा कधी मागं येईन काही सांगता येत नाही। त्या कारणामुळं आपल्याजवळ काही ना काही ठेवा की आपण त्याच्या संग लढू शकेल, कळलं काय? कोण्या बाईला रात्र होत असेल तर आपल्याजवळ काहीतरी ठेवा, म्हणजे असे भयानक कुत्रे गल्लोगल्ली फिरत असतात शोषण करण्यासाठी। त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की अशा लोकांपासून 2 हात दूर राहा। आपल्या घरी कुठलाही लोक आपली घरी येऊ देऊ नका। अनोळखी माणसाशी कमी भेटा, अनोळखी माणसासंग कमी, त्यांच्यापाशी अनोळखी माणसासंग जास्त करून बोलू नका। कधी काय करून काही सांगता येत नाही। आणि आपल्या लहान मुलांना जपून ठेवा, शाळेत जात असाल तर त्यांना 10 वेळा विचारा, तू कोणाशी बोलायचं नाही, कोणासंग खायचं नाही, कोणाजवळचं घ्यायचं नाही, कोणापासून चॉकलेट घ्यायचं नाही। त्या कारणामुळे आपण दक्षता घ्यायची, कळलं काय? राहिलं यज्ञा बाळाचं, यज्ञा बाळाला न्याय मिळणार म्हणजे मिळणार, कारण मालेगावातील घटना ही घटना एक सत्य परिस्थिती आहे, डोळ्याला पारणे फेटणारी कहाणी आहे आणि घटना आहे। आणि त्या मुलीला न्याय मिळणार म्हणजे मिळणार। खरी कड्डेशी सांगतो मी तुम्हाला, ज्यावेळेस यज्ञा बाळाला चॉकलेट दिलं त्या नराधमानं, त्या नराधमानं एका शेतात घेऊन गेला
एका शेतात घेऊन गेल्यावर तिच्याजवळ बळजबरी केली. बळजबरी केल्यावर तिला आई आई करत होती. ती आई बाबा तिची भांबरडा फुटला असेल, आवाज आला असेल, पण वडील घरी नव्हते. वडील होते बाहेर ठिकाणी गेले होते. आई शेतात काम करत होती, आई घरातले कामं करत होती. आणि यज्ञबाळ हे घराच्या बाहेर खेळत होतं. तर हा नराधम आला आणि तिला चॉकलेट दिलं. पण यानं स्वतःने नेलं असेल का तिथे? अजून कोणी असेल तिच्या संग कांड करणारे? याने स्वतः नेलं असेल का तिथे? का अजून कोणी असेल कांड करणारे? त्या कारणामुळं कसं पोलीस लोकांना तपास करण्यासाठी पोलीस लोक वेळ घेत आहे. कळलं का? अजूनही त्या नराधमाला वकील भेटला नाही आणि भेटणार पण नाही, हे लक्षात ठेवा. कळलं का माझं बोलणं काय आहे ते? आणि यज्ञबाळाला न्याय म्हणजे भेटणार. आपला भारताचं संविधानच न्याय देणार, तुम्हाला मी सांगतो. कारण इथली कानून व्यवस्था प्रबळ आहे, चांगली आहे. पण जे करणारे लोक आहे हे हरामी आहे. कारण तुम्हाला सांगतो ना, राजकारणातील लोक, मंत्री सरणी लोक, हे लोक जास्त करून गरिबाच्या लेकरावर लक्ष देत नाही. हे स्वतःचं लेकरू राहिलं असतं तर आतापर्यंत कुठच्या कुठं पोहोचले असतील बाबू हे न्यूज. कळलं काय? आणि यज्ञा बाळाला हानी पोहोचवणारा जो नराधम आहे हा एकटा आहे की दोघं तिघं जण आहे? का जे माझ्या कानावर आलेले आहे त्या कारणामुळे सांगतो. त्याच्या सोबतीला दोघं ते तिघं जण आहे म्हणते बा. मला असं समजलं. खरी कंडिशन काय आहे हे तुम्हाला मी समोर सांगणारच आहे. नवीन असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर असाल फॉलो करायला विसरू नका. कमेंट करून सांगा खरं बोलत आहे की नाही. कारण कसं आहे, खरी कंडिशन हेच आहे का आपल्या मुलांना लेकरांना जपून ठेवा. असे नराधमाला च्या हातात सापडू देऊ नका. कळलं काय? आणि आपल्या मुलांना, या मुलींना, तुमच्या घरी आई असेल, बहिणी असेल, भाऊ असेल, कोणी पण असेल, त्यांना एकच म्हणायचं की तुमच्या फोनातील तो इंस्टाग्राम आहे तो डिलीट मारा. त्या कारणामुळं भरपूर वासना निर्माण होऊन राहिल्या. लहान लहान मुली म्हणा तर मोठ्या मोठ्या बाया म्हणा तर 60 वर्षाची बाई म्हणा शरीर प्रदर्शन करून वासना निर्माण करते. त्या कारणामुळं असंच कांड होते. कळलं का तुम्हाला? आधीच 30-40 वर्षाचे घोडे झालेले खरं त्याला बायका भेटून राहिल्या नाही. त्या कारणामुळं तुम्ही इंस्टाग्रामवर ते बघतात आणि वासना निर्माण झाली तर कशी काढायची? तर मग काय, मग छोटी मुलं किंवा म्हाताऱ्या हेच त्याचे कारणीभूत ठरतात. कळलं का? वासण्याचे कारणीभूत थेट ठरतात. त्या कारणामुळं माझं एकच म्हणणं आहे, त्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे आणि होणार आहे. कारण मी मालेगाव तालुक्यातील त्या ठिकाणी गेलो होतो आणि मी भेटलो आणि सगळ्यांसंग बोलणं झालं. पण मी व्हिडिओ काढला नाही. तुम्हाला माहिती आहे का नाही काढला? कारण मला तिथं बरं वाटलं नाही, त्या कारणामुळे व्हिडिओ काढला नाही. कळलं काय? आणि आपल्या आई आणि बहिणीला, लहान बहिणीला, मोठ्या बहिणीला सगळ्यांना सांगतो की रात्रीच्या बाहेर निघू नका. आपल्या घरातल्या लेकरायला घरातच ठेवा आणि लेकरायला सांगा जास्त दूर जाऊ नका खेळायला. लेकरं जात असेल, लहान लेकरं जात असेल, जायला पाठवू नका. त्याला कोणापाशी देऊ नका लेकरं. कवा हा काका होय, हा चुलत काका, ह्या वंथो होय, काही नातं होतं काही कामाचं नसते, हे लक्षात ठेवा. माय आणि बाप आणि सक्का भाऊ असन त्यानेच आपल्या बहिणीवर लक्ष ठेवावं. बहिणीने आपल्या बहिणी भावावर आणि आईवर वडिलावर विश्वास ठेवावा. कोणा भलत्या माणसावर विश्वास ठेवू नका. तू मानलेला काका आहे, मानलेला मामा आहे, मानलेली आत्या, मानलेली मावशी आहे, असं काही करू नका. कारण कसं आहे, कोण कसा कोण्या रूपाने काही सांगता येत नाही. माझ्या महाराष्ट्रातल्या आई बहिणींनो, माझ्या भावांनो, आणि हे कारस्थान कसं झालं हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा. मी सांगतो तुम्हाला. आता नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूब बघत असाल तर आणि फेसबुक बघत फॉलो करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा. तर घटना अशी झाली आहे की मालेगाव तालुक्यातील वडील घरी नसताना ही मुलगी बाहेर खेळत होती आणि आई घरात होती. आई घरात असल्यानं तर मुलगी ही खेळत होती. मुलगीला असं वाटत होतं आता आपण इथं खेळाव. तर मुलगी खेळत असताना तर हा जो नराधम होता हिला चॉकलेट दिलं. आणि चॉकलेट कसं दिलं, काय दिलं, हिच्यासंग तिघं जण होते. काय होते हे कोणाला ठाऊक नाही. अजून पता लागायचा आहे. अजून वाचा फुटाची आहे. कळलं का? वाचा फुटल्यावर माहीत पडणार जे काय कांड झालं आणि काय नाही. अजून त्याने वकिलाला कोर्टात सांगितलं नाही आहे, पोलिसांना पण सांगितलं नाही आहे. समजलं काय? तर ह्या नराधमाला शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे. पण माझं असं मत आहे ही घटना का झाली
घटना का झाली, मुलीवरच का येऊन पडलं, तर आपल्याला अगोदर ते घटना बघावं लागेल, तेव्हाच आपल्याला माहीत समजणार. घटना अशी झाली आहे की त्या जे वडील होते मुलीचे आणि ह्या नराधमाचे भांडणं झाले होते, झगडा झाला होता, एक वैयक्तिक झगडा होता आणि हा व्यक्ती गावामध्ये राहत होता. तर वैयक्तिक झगडा होता, त्या झगडाचा एक रूपांतर कसं झालं सांगतो तुम्हाला. झगडा झाला तर बाबा यानं मला मारलं, तर मग काय, यज्ञाच्या बाबानं मला मारलं, तर मग मला याचा बदला घ्यायचा आहे. मग कसा घ्यायचा, मग काय, यज्ञालाच पकडायचं आणि तिच्याजवळून आपलं जे काय घ्यायचं ते बदला काढायचा, बस मोकळं करायचं. जेव्हा चॉकलेट देतो आणि तिला घेऊन जातो, तिच्याजवळ बळजबरी करतो, बळजबरी केल्यावर तिला मारहाण करतो आणि ती ओरडायला लागते, ओरडली नाही पाहिजे म्हणून तो एक घात करतो आणि घात हा संकल्पनात येतो. आणि घात संकल्पनात आल्यावर हा व्यक्ती काय करतो, नराधम गावात येतो, कपडे गिपडे सगळं घरातल्या दरवाजा लटकून ठेवतो आणि दुसरं शर्ट घालतो आणि बाहेर फिरतो आणि क्रिकेट खेळायला जातो. क्रिकेट खेळत असताना एक तिथे कुत्रं असतं, धावला सांगितलं मी तुम्हाला, एक कुत्रं असतं. ते कुत्रं काय करतं, त्याला वास, रक्ताचा वास, तुम्हाला माहिती ब्लडचा वास आला, तो कुत्रं कसा करतो, चाटायला जातो. कारण कुत्रा हा मांसाहारी प्राणी आहे, एक शाकाहारी मांसाहारी प्राणी आहे. हा जातो आणि कुत्रं शर्ट आणतो आणि गलीवर आणतो. तर लोक आले बॉम्ब होते. आता तुम्हाला माहिती आहे गावात कशी घटना असते, तर गावातले लोक आले, रे शर्ट लाल कलरचं कसं झालं रे, तर खुनानं भरलेला आहे. मग हे कुत्र्याच्या मागं लागते, कुत्रं डायरेक्ट तिच्या घरी घेऊन जाते कुत्रं आणि लटकून देते, लटकवत नाही, खाली पाडते तिथं. तर म्हणते मग, आणि दरवाजाला पण रक्ताची डाग असते, ते त्याला असं वाटते का हे शर्ट इच्छच होय. तर मग संशयानं काय करते की गावातले लोक जाते आणि त्याला आवाज द्यायला जाते. तर त्याला संशय निर्माण होते का याला मी दिसलो बा, मनात संशय निर्माण होतो, त्याच्या मनात भीती निर्माण, हा पळायला सुटते. तर लोक त्याच्या मागं धावायला सुटते, यानं काहीतरी कांड केला. मग त्याला विचारते, तर पोलीस स्टेशनमध्ये त्याला मग नेलं जाते. आणि मग काय, त्याच्या न्यायाच्या अगोदर जे आपली मुलीवर अत्याचार झाला, तिचे वडील येते आणि पतीला विचारते की आपली मुलगी कुठं आहे, आपली बाई कुठं आहे. ते म्हणते खेळत असेल. तर 1-2 तास होतो, मुलगी दिसत नाही. तर वडील फिरायला लागते, वडिलाला चिंता येतो, वडील इकडे तिकडे फिरायला जाते, इकडे फिरते तिकडे फिरते, मैत्रिणीला विचारते, आजूबाजूच्या लोकांना विचारते, आजूबाजूच्या बाईला विचारते, काकूला विचारते, ताईला विचारते, मावशीला विचारते, काकाला विचारते, आजोबाला विचारते. कोणीच काय म्हणते का नाही आमच्या घरी आली नाही आहे ती. तर मग तो विचार करायला पडतो आणि तो निघून तो इकडे तिकडे फिरतो. मग काय, तो इकडे तिकडे फिरल्यावर जरासा पोरगी गेली असं इकडे तिकडे खेळाले, जे का जाऊन या ठिकाणी पाहतो तर पोरगी पडलेली होती. तिथे पडली तर कंठ फुटतं, हरमटा फुटतं, पुरं गाव उठून जागं होतं आणि रडायला लागते. तर मुलगी दिसल्याबरोबर तिला मेडिकलमध्ये नेल्या जाते. अगोदर मुलगी मेली राहते ती. तर मग तिला नेलं जाते. नेलं गेल्यावर तिला माहीत पडते कैच्यावर असं झालेलं आहे, शोषण झालेलं आहे. तर मग मेडिकल केलं जाते. तर ह्या मुलाचं पण संशयाच्या आधाराने याला पकडलं जातं. मग हा कबूलतो की मी असं कांड केलं म्हणून. पण अशा कांडामध्ये एकटाच आहे का तो, का अजून कोणतरी साथीदार असेल ना. त्या कारणामुळं पोलिसांना तपास घेण्याचा उशीर होऊन राहिला. त्या कारणामुळे याला लवकर सजा होऊन राहिली नाही दादा, कळलं का. त्यात आता सजा झाली असती हे मला सूत्रधारे कळलं. त्या कारणामुळे मी तुमच्यासमोर प्रेझेंट केलं हे. आणि कुणीही तुम्ही ही फालतू व्हिडिओवर लक्ष न देता मी जे सांगत आहे त्याचं लक्ष द्या. कारण अजून पोलीस तपास करत आहे. अजून कारण जे वस्तू त्याने कायच्यानं कांड केला आहे ते सगळ्या वस्तू पोलिसांच्या हातात आलेला आहे, कळलं का. तर पुढच्या व्हिडिओत भेटूया. जय जवान, जय किसान, जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान.